उपराष्ट्रपती पदासाठी होणाऱ्या निवडणुकांसाठी राज्यातील एनडीएचे खासदार एकत्रित यायला सुरुवात झालेली आहे। सुनेत्रा पवार, उज्ज्वल निकम, मेधा कुलकर्णी, मुरलीधर मोहोळ यांच्यासहित सर्व खासदार हे भूपेंद्र यादव यांच्या घरी एकत्रित आलेले आहेत। भूपेंद्र यादव यांच्या घरी निवडणुकीसंदर्भात ब्रेकफास्ट रणनीती ठरवली जाणार आहे। एनडीएचे खासदार एकत्र यायला सुरुवात झालेली आहे। भूपेंद्र यादव यांच्या घरी हे सगळे खासदार एकत्रित उपस्थित आहेत। मेधा कुलकर्णी, त्याचबरोबर मुरलीधर मोहोळ, धोत्रे, सावरा सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। की आमचा विजय हा पक्का आहे आणि नक्कीच भारत देशाला अनेकांचे आशीर्वाद मिळाले। कदाचित या पद्धतीने अनेकांच्या हेतू इराद्यांचं श्राद्धही आम्ही घालतोय असं म्हणायला हरकत नाही। आज के उपराष्ट्रपति के चुनाव में एनडीए का बहुमत है और एनडीए के उम्मीदवार सीपी राधाकृष्णन जीतेंगे। कोई क्रॉस वोटिंग का डर? ठीक है, थैंक यू। और गोवा की जबाबदारी राऊत भाद्रपदातला कावळा आहे आणि त्याला श्राद्धाचा घास तो निश्चितपणे मिळणार आहे निवडणुकीचं चिन्ह झाल्यानंतर। संजय राऊताला हे कळायला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज कधी मुहूर्त पाहत नव्हते। अमावस्येच्या दिवशी किल्ल्यावर आक्रमण करणारे छत्रपती शिवाजी महाराज होते। वैज्ञानिक दृष्टी होती आणि मोदीजींची तीच वैज्ञानिक दृष्टी आहे की आजही जर कोणतं भारतावर संकट आलं तर गोली का जवाब गोले से देने वाले प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आहे। आणि त्याच्यामुळे भाद्रपद, हिंदुत्व ह्याच्या पुढे जाऊन वैज्ञानिक दृष्टिकोनाने भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी काम करतात। म्हणून भाद्रपदातल्या कावळ्यांनी कावकाव जास्त करू नये।